नमस्कार, मी सुगंधा आणि आपण पाहतात माझे यूट्यूब चॅनल सुगंधा गाडी टॉक्स। माझ्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। मित्रहो, महाराष्ट्रातल्या कारागृहांची सध्या खूपच दयनीय परिस्थिती झालेली आहे। क्षमतेपेक्षा जास्त आरोपी तिथे डांबले जात आहेत, त्यामुळे त्यांना पुरेशा वैद्यकीय सुविधा दिल्या जाऊ शकत नाहीत अशी परिस्थिती आहे। तसंच तिथले गैरप्रकार रोखण्यात देखील प्रशासनाला अपयश येत आहे। याबाबतची एक याचिका हायकोर्टात दाखल झाली होती आणि त्यानंतर हायकोर्टाने तुरुंगांची स्थिती सुधारण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाला दिले होते। हायकोर्टाच्या दणक्यानंतर आता महाराष्ट्रात 6 ठिकाणी हे नवीन तुरुंग उभारले जात असल्याची माहिती तुरुंग महानिरीक्षक श्रीयुत अमिताभ गुप्ता यांनी दिलेली आहे। महाराष्ट्रात पालघर, ठाणे, पुणे, हिंगोली, नगर, गोंदिया येथे हे नवीन तुरुंग उभारले जाणार आहेत। पोलीस गृहनिर्माण कल्याण महामंडळातर्फे हे बांधकाम केलं जाणार आहे। अंदाजपत्रक, नकाशे, आराखडे याबरोबरच निविदा प्रक्रिया राबवली जात असल्याची माहिती त्यांनी दिली। तसंच लवकरात लवकर हे बांधकाम केलं जाईल अशी माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिलेली आहे। आता याबाबत अधिक विस्ताराने आपण थोडंसं जाणून घेऊया। पालघरमध्ये 25 एकर जागेवर 1500 कैद्यांना ठेवण्याची क्षमता असणारं मध्यवर्ती कारागृह उभारलं जात आहे। नगर जिल्ह्याच्या नारायणडोह गावात 500 कैद्यांच्या क्षमतेचं जिल्हा कारागृह वर्ग 1 बांधलं जात आहे। पुण्यातील येरवडा कारागृह परिसरात अस्तित्वात असलेल्या सुमारे 75 एकर जागेवर 3000 कैद्यांच्या क्षमतेचं नवीन मध्यवर्ती कारागृह उभारलं जात आहे। ठाणे मध्यवर्ती कारागृह परिसरात 5 एकर जागेत कारागृह बांधलं जात आहे। हिंगोली येथील 42 एकर जागेवर 500 कैद्यांच्या क्षमतेचं जिल्हा कारागृह बांधण्याचं नियोजन आहे। जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये 20 एकर जागेवर 350 कैद्यांच्या क्षमतेचं कारागृह बांधलं जाणार आहे। गोंदिया जिल्ह्यात 21 एकर जागेवर 500 कैद्यांच्या क्षमतेचं जिल्हा कारागृह उभारलं जाईल। मित्रो, व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आणण्यासाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला मात्र विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन, नवीन व्हिडिओ। तोपर्यंत धन्यवाद।